जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार भाग दुसरा. सरपंच आहेत का घरात? आहेत की. कोण आहे? म्या पाटील. अगं बाया तुम्ही वय ह्या की या. हो ऐकलं का? अहो पाटील आले आहे. सरपंचाची बायको गंगू चक्रावूनच गेली. सरपंच जयराम मागच्या पारड्यातनं धावतच बाहेर आले. अगं घोंगडं. तिने घोंगडं टाकलं. पाटील बसले. सरपंच उभेच. अहो सरपंच बसा की. म्या बरं आहे. बोला की. गंगू चहा टाक की. कप भर दूधच द्या गंगू वहिनी. सरपंच तुम्ही बसा. अहो त्याच्याशिवाय काय बोलणं भाषण विनवय. सरपंच बसले. सरपंच तुम्ही आणि तुमचं सदस्य ग्रामसेवकांची मीटिंग काढा. ग्रामसेवकाला बी हजर ठेवा. तसं काय गावचंच आहे, दुसरं काय. काय नव्या योजना बिजना असल्या तर घेऊ की समजून. उद्या आपला ठरावच नसला तर पदरात कोणी काय टाकन का? घेतो की बोलून. हे बघा पाण्याची योजना जुनी झाली, आता तोंड वाढली. पुरतंय का पाणी? तो ठराव घेतलाय. पाठपुरावा झाला का? तालुक्यावर भेटला का कोणाला? तसं म्हणजे ग्रामसेवकाच्या मागं लागलोय. कोण ग्रामसेवक? या गावचा आहे का त्यो? त्याची पोरं बाळं आहेत इथं. मग पाण्याची त्याला गरज आहे का? आठवड्यातनं एकदा दोनदा येतो. तांब्याभर पाण्याची गरज त्याला. त्याच्या आतड्याला पिळ आहे का? अहो आपण टाचा घासायला लागते आहेत आणि त्यात त्याचं ऐकतोय कोण? नोकरदार माणूस त्यो काय भांडणार का ताणणार? हे बघा मीटिंग घ्या. एक विषय मार गेलो. तालुक्यावर जायचं तर तुमच्या संग मी येईन. गाडी घोड्याचा खर्च माझा. कधी येणार आहे ग्रामसेवक? तसा आजचाच वार आहे म्हणा त्याचा. पर आला नाही. हे असंच असतंय हो. सरकारी माणसं पाट्या टाकतात. येईल उभ्या उभ्या आणि आला का जायची गाई. अंधार होईन, रात होईन. त्याला आज त्याचा मुक्काम ठोकाय सांगा. मी कोंबडी कापतो 4. काय अवय की. दूध घेऊन गंगू आली. अहो उताच्या फाताच्याला हेलपाटी घालतात माणसं. आजपासनं तसं होणार नाही. बंदोबस्तच करून टाकतो. त्यांना म्हणजे जरा दामातच घ्या तर. गंगे ग पडते का नाही तू? ए बघा हे ह्यांचं असं असते. चांगलं सांगायचं जावं तर माझ्यावरच कातावत्यात. करायला जावं भलं तर म्हणतात माझंच खरं. अगं गंगे सरकारी माणसांची गोडी गुलाबीने घ्यायलाच लागते. का व? चटणी मीठ त्यो पुरवतो का? पाटील आज आला तर आजच मीटिंग ठरवू. सांच्याला समजा सभासद घरात घावतील. आता कसं? पाटील उठले. तसदीक कशाला घेतली पाटील तुम्ही? अहो निरोप धाडला असता तर मी नसतो होय आलो. तुम्ही आला असता हो. आणि तुम्ही तिकडं आला असता आमच्याकडं ते हे कपभर दूध आम्हाला मिळालं असतं का? नसतं मिळालं ना. सगळे हसले. गंगू पाटलांच्या पाया पडली. पाटील रस्त्यात भेटलेल्या माणसांचे रामराम घेत वाड्यावर आले. कोट फेटा खुंटीला अडकवला. लोडाला टेकता तर दारात ग्रामसेवक, सरपंच. आलात का ग्रामसेवक? अहो तुम्ही बाहेर पडला आणि हे आलं. बरं झालं बसा. सरपंच ग्रामसेवक रामराम करून खाली बसले. काय साहेब, दुनियेत सेवा करायचं पुण्य सरकारी माणसाला मिळतं. आता तुम्ही इथं 4-2 वर्षासाठी. या 4-2 सालात लोकांच्या भल्याची 4-2 कामं झाली तर नाव कोणाचं? जो त्यो म्हणणार हे अण्णासाहेबांनी केलं, ते अण्णासाहेबांनी केलं. नाव कोणाचं होणार? तुमचं. समाधान कोणाला? तुम्हाला. म्हणून माझं म्हणणं आहे, करता येईन तेवढं करायचं. मागं बघायचं नाही. तुमच्या मागं मी कमी नाही पाडणार काय? हो खरं आहे. हे सरपंच आणि तुम्ही एकासाची गाडी वाढा. सरपंच आणि मी पळतोच की. ग्रामपंचायत ग्रामसेवक गोंधळे म्हणाले. बरं चाललंय म्हणायचं मग. हो कोणाची तक्रार नाही. एकासाव बोला एकासाव.
जयराम सरपंच झाले त्याला वर्ष झालं. किती कामं आले गावात. चाललंय, बसलोय का. गोंधळे मोघम बोलायचं नाही, कामाची नावं सांगा. प्रस्ताव केल्यात. कुठं कुठं पाठवल्यात. पाठवायचे. कधी कधी वर्षात प्रस्ताव गेला नाही. अरे या सरपंचाच्या काळात काय दिवं लावणार काय. गोंधळे बोललेच नाहीत काय. गोंधळे मला उत्तर पाहिलं. हे बघा, तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. उभा राहा, उभा राहा गोंधळे. उभा राहा म्हटलं तुला मी. गोंधळे पाटलाच्या आवाजानं उभाच राहिला. ग्रामपंचायत काय तुझ्या बापाची आहे काय. हा, मोगम जबाब देतो. अरे तुम्ही कोण मला विचारणार आहे. हे सरपंच विचारू शकतात, BDO विचारू शकतात. मी तुझा बाप आहे. जनतेला राजा म्हणतात गोंधळे. जनता सरकार असते. ते विचारत नाहीत म्हणून आम्ही विचारायचं नाही का. मन कोण विचारणार. काय रे, वर्षात किती वेळा गावात आला. आठवड्यातनं एकदा आला आणि गेला. कागदपत्राला फेऱ्या मानतात माणसं. आठवड्याला एकदा म्हणजे महिन्याला 4दा, वर्षाला 50 वेळा. पगार घेतला 365 दिवसाचा. जहागिरी आहे तुझी. हा, गावं किती आहे तुझ्याकडं. हे अनामशी. आठवड्याला 3 दिवस नको गावात. ते काय चालणार नाही. 3 दिवस इथं गावात राहायचं. जमायचं नाही. गोंधळे चेनपट माहिती का तुला. मागं बांधील आणि गावातनं धिंड काढील तुझी. सरकारी माणसाला हात लावला तर फौजदारी करीन. कोणाला ब्या घालतो रे गाबड्या. तुला काय वाटलं यो आबा गुमान बसन. अरे तुझा बाप जो तालुक्यात बसलाय ना, त्याला हलवून हलवून जागा करीन, उच्चार करीन दावीन तुला. 4 चाकाच्या गाड्या घेऊन फिरतय. कुठली बापाची पेंड आहे रे. पाटील, मला वाटतं तेवढं ठराव करून पाठवू, मग बघू ग्रामसेवकाचं. बसा आता मीटिंगला बसा. ठरावाच्या प्रती आज रातभर जागून तयार करा. मला गेलं पाहिजे. आईला कुत्र्याचं शेपूट वाकडायचे की सरपंच. ते बघा, रात्री अपरात्री ह्या गावात राहणं माझ्या जीवाला धोका आहे. अहो तुझ्या आईच्या सुकळीचे लेका 4 कोंबडं पांडून आणलं, झोपायची दिंडीच्या खोलीत सोय केली. कसली रबीती तुला. मला नाही जमायचं. ती काठी घे रे, काठी घे. चांगला फोकलून काढतो याला. पगार घेताना नाही म्हणत जमणार नाही. सरपंच बोला ना, बोला. ग्रामपंचायतीत सगळ्या सभापतींनी बोला. हे जनावर मी पुढं घालून येतो. कुठं तक्रार करतोय तेच बघू. अरे काम तुझं, आम्ही करू लागतोय आणि जमत नाही म्हणतोय रे. टाळकत चालत नसेल ना तर जोड्याने सरळ करल तुला. गोंधळे गोंधळून गेले. सरपंचांनी घरून सभासद ग्रामपंचायतीत गोळा केले. पाटलांनी ग्रामसेवक गोंधळेला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आणला. पाटील, ग्रामपंचायतीचे सभासद नाही आहेत ते. पाटलांना मीटिंगला बसता येणार नाही. अरे मी बाहेर पायरीवर बसीन. सांगतो ते ठराव घ्यायचे. गावातला रस्ता, 80% पाण्याची योजना, स्मशानभूमीचा रस्ता, शाळा दुरुस्ती. एवढं ठराव एका वेळी नाही होत का. हात मोडतोय का पेन मोडतोय तुझा. सांगतोय तेवढं ठराव करायचंय. अहो एकाच वेळी एवढे ठराव नाही मंजूर होत. हे तू मला शिकवतो का म्हणलं का खायचं पातळ किती नाही म्हणायचं. कुठनं कशी मंजुरी आणायची ते आम्हाला कळते. घे ठराव करून घे चल. पाटील पायरीवर बसून राहिले. ठराव लिहिणं करणं चालू झालं. रात्री 11 वाजले. कोणकोणते ठराव झाले ते पाटलाने विचारून घेतलं. मग पंगत पडली. सरपंच, सगळे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पाटील एका पंक्तीला बसले. 4 कोंबडे फस्त झाले. ग्रामसेवकानं एकट्यानं 5 भाकरी मिरगाळल्या. दुसऱ्या दिवशी ग्रामसेवक गायब. सगळ्या आधी गोंधळीत तालुक्यावर. ठराव अर्ज घेऊन तालुक्याला पाटील सरपंच पोचले तर तिथे बातमी मिळाली, ग्रामसेवक गोंधळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला डांबून ठेवल्याची तक्रार केली होती. आबा, आता काय करायचं. उचल बांगडी करायची. 5 भाकरी वाकायला लावतो का नाही बघ. सोप्या त्याच्या संग भिवून जमायचं नाही.
तुम्ही ग बसा, सगळं बाईजवार करतो. येऊच दे फौजदाराला. नाही तांगड्या गाळ्यात बांधल्या तर नावाचा पाटील नाही. गांडोळाला भिऊ आहे आम्ही. बरं मला सांग, कारखान्याचं काय झालं? साहेब येतात ना. येऊ दे येऊ दे, पोरासनी बी सांगून ठेव. आबा अजून तुम्ही गाव गळ्यात घेऊन पडताय. अरे गावापुढं राव असतो का? करायचं ते गावासंग कसं. पण आता त्या ग्रामसेवकानं केली काशी, ती निस्तरणार कोण? गाव येईन का मदतीला? अरे सूर्यनारायण अंधार झाला म्हणून उजेड मागतो का कोणाला? श्रीमंत आहे तुझा, झाडून तरणी पोरं देवळात गोळा कर. साहेब आला का मी येतोच. श्रीमंत गेला. तासाभरात ग्रामपंचायतीचा शिपाई आला. पाटील, शेती साहेब आल्यात आणि दुसरे बे 5-6 माणसं आहेत. पाटलीनं ऐकलं का? 7-8 माणसांच्या भाकरी टाका, आम्ही आलो. पाटलांनी कोट घातला, फेटा बांधला, जोडा करा करा वाजवत देवळात आले. पाटलांना बघून पटापट साहेब लोक उभे राहिले. या या पाटील या. राम 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 राम. आवाज पुढं बसा की. पाटील पुढे येऊन खुर्चीत बसले. 15-20 तरुण जमले होते. पाटील, पहिलं तुम्ही बोलता. एक साहेब म्हणाला. अरे पहिल्या ओळखी तरी सांगा. मी तालुका शेती अधिकारी भस्मे, हे बँकेचे मॅनेजर गायतोंडे, हे विकास अधिकारी माने आणि हे तलाठी. त्यांना तुम्ही ओळखता. आता बोला. पाटील उठले. हे बघा पोराव, तुमच्यासारखं नाही मला बोलायला यायचं. वाकडं तिकडं बोलील मी माझ्यासारखं. हे बघा, गाव माझा, गावावर द्यावा एवढं प्रेम. पण गावाचा विचार केला तर आतडं तुटतं. काय आहे या गावात? सकाळपासनं माती चिवडायची, राती चूल पेटायची भ्रांत. सारा पावसाचा खेळ. पडला तर बाधा बाधा, नदी नालं एक, आणि रुसला तर डोळ्यात पाणी. शहरापासनं गाव लांब आहे, नोकरी धंदा नाही. अहो शिक्षणच नाही तर नोकरी कुठनं लागणार? वळवळ गावातच. 4-2 पोरं आहेत मग महिला, पण हमालीत आहेत. हातात वांडाची गाठ पाडायची पंचायत. बाबांनो म्हणत आहे, इथं 4 पैसे येतील ते करू. गावातला पायका गावात. गावात टमाटो होतो, टरकानं जातो. हाती दर काय? 10 किलोला 20 रुपये. आणि मग त्योच टमाटा किलोला 40. मधला पैसा व्यापाऱ्याच्या उराव. आता बोला. आमचा श्रीमंता बोलला आपण टमाट्याचा सास करू. मी म्हणलं समध्या गावाला घेऊन करू. माल आपला, पायका बी आपला. पाटलांचं बोलणं झालं. शेती अधिकाऱ्यानं सखोल माहिती दिली. बँक मॅनेजरनं पैसा कसा पुरवला जातो ते सांगितलं. कारखाना उभारण्यासाठी एक माणूस तयार झाला. श्रीमंताला चेअरमन केलं. 10 पोरं पाठीशी उभी राहिली. बाकीच्यांनी अंग काढून घेतलं. नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता, सगळी जबाबदारी शेतकरी अधिकाऱ्यांनी उचलली. आपण त्यांना सहकार्य करायचं, बाकी जबाबदारी त्यांच्यावर. मीटिंग संपली, जेवणं झाली. साहेब लोक गेले आणि पोलीस दारात उभा राहिला. पाटील आहेत ना? बोला की. फौजदारांनी तालुक्या बोलावलंय. काय गोंधळ्यानं गोंधळ घातलाय का? तुम्हाला बोलवलंय. अरे येणार रे, त्याला सरळच करतो. नाव माहिती ना माझं, रामराव पाटील. आमच्या बरोबर चला. हे यार चोरी नाही केली. पुढं व्हा, आलोच मी. आणि हे ध्यानात धरायचं, वाडा माझा, पोलीस चौकी नाही. सरळ बोलायचं, समजलं? फौजदाराला निरोप द्या. BDOला बी चौकीत हजर ठेवा. तो गोंधळी तो बी तिथं पाहिल. निवाडा समोरासमोर हवाय. दोघं नसतील तर आम्हाला कोणाशी बोलायचं नाही. चला जावा. पोलीस निघून गेला. श्रीमंत, गाडी काढा, त्या गोंधळीच्या 12 वाजून येऊ. चला. गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात थांबली. जाय बघा जा, तो गोंधळे आणि BDO आहेत का बघा. श्रीमंत आत जाऊन आला. फक्त गोंधळे. फौजदाराला बाहेर बोलवा. श्रीमंत आत गेला. फौजदार बाहेर आले. श्यामराव फौजदार, जाऊ का आता? अरे पोलिसाजवळ निरोप धाडला होता. BDO गोंधळे असले तर समोरासमोर निवाडा. मी घेतो की BDOला बोलवून, तुम्ही आत बसा. का? आमची मोटार काय वृत्ती का आम्हाला? तुम्ही बोलवून घ्या, आम्ही हाय इथंच. फौजदार आत गेले. थोड्या वेळात BDO सुद्धा आले. मग पाटील आत गेले.
आता फौजदार आमच्यावर काय काय आरोप आहेत तेवढं वाचा. तुम्ही या गोंधळी ग्रामसेवकाला रात्रभर कोंडून ठेवलं होतं, त्यांना अशासकीय कामाला लावलं होतं. आणखीन दमदाटी केली, खुनाची धमकी दिली. आणखीन शासकीय कर्मचाऱ्याला डांबून ठेवणं गुन्हा आहे. आरोप झालं का तेवढं सांगा. झालं. गोंधळे उठ, उठ गोंधळे, उठ म्हणतोय ना तुला. पाटील तुम्ही दम देतोय. फौजदार, वाकडा माणूस सरळ करताना तसाच तासावा लागतोय. उठे. तो उठून उभा राहिला. कोणत्या कोणत्या गावाला ग्रामसेवक आहे तू? तुमच्या आणि महू, म्हणजे 2 गावांना. हो. आमच्या गावाला महिन्यातनं किती दिवस येतो? खरं बोलायचं, नाही तर टक्कुर सडकेल मी. येतो 4-5 दिवस. पगार किती दिवसाचा घेतो? बोल रांडबाळीच्या, बोल. 30 दिवसाचा. व्हिडिओ ऐकताय ना तुम्ही? पाहिजे तर लिहून घ्या. कागदपत्राला 10 फेऱ्या लोक मारण्यात दावणीचं बैल झाले तुझ्या. आता हे सांग, आमच्या गावाला किती दिवस आहेस? 1.5 वर्ष झाली. आजवर विकासाच्या किती योजना आणल्या तू? ग्रामसेवक गप्प. फौजदार, व्हिडिओ या पारण्याचं काय करायचं? ग्रामसेवक नावाला म्हणायचं मीटिंगला गेलतो, महू गावात होतो. नाही इकडं ना तिकडं. 2 लाख कोंबड्यांची पोल्ट्री आहे याची गावाला. बघाल तवा अंडी विकत असतोय. हे खरंय का गोंधळी? व्हिडिओने विचारलं. साहेब, आता आमच्यावरचा दुसरा आरोप. या गोंधळ्याला म्हण मी कोंडून ठेवलं होतं. कुठं कोंडला होता बाबा तुला? ग्रामपंचायती. बरोबर कोण कोण होतं? कोण कोण होतं बरोबर? तू बोल पटापटा, नाही तर नालाच्या पायतानानं डोसका हाणील मी. तो गप्प. फौजदार, कमरेला पट्टा आहे ना तुमच्या? हाना धरून भाडा भाडा बोलतंय का नाही बघा. अरे बोल की, बरोबर कोण कोण होतं तुझ्या? सरपंच होतं, ग्रामपंचायत सदस्य होतं. आता कसं? म्हणजे सरपंचाला आणि ग्रामपंचायत सदस्याला बी आम्ही कोंडलं होतं, बरोबर आहे ना? हो. माझ्या बाबा, का कोंडलं होतं? तुम्ही ठराव लिहायला लावलं होतं. ऐकलं ना व्हिडिओ साहेब? ऐकलं का नाही? ठराव लिहायचं काम चाललेलं होतं. या सुकाळीच्याने 1.5 वर्षात एक विकासाचा ठराव केला नाही. खरंय का व्हिडिओ? हां. त्याला ठराव करायला लावला तर हे बेनं म्हणते कोंडलं. बरं, कोंडलं. कोंडल्यावर सोडलं का? बोला तू गप, नाही तर बघ. सोडलं. जेवला कुठं तू? तुमच्याच वाढेव. काय काय खाल्लं? कोंबडा भाकरी. 5 भाकरी मुरगाळल्या तू. खरंय का नाही? हो. आणि इथं येऊन आरवतोय. साहेब, याचं काय करायचं ते तुम्ही बघा, आम्ही निघतोय. ग्रामसेवक गोंधळे, तू खोटी केस दाखल केली, कायद्याप्रमाणे मी तुला अटकच करतोय. फौजदार म्हणाले. गोंधळे, तू सांड झालाय, सांड. व्हिडिओ बोलले आणि पाटील करा चपला वाजवत तिथून बाहेर पडले. आबा. हा बोल की पोरी. हौसा 4 बायका आलेत. बसा म्हणावं, मी आलो. पाटलांनी आपलं आवरलं, सदरेवर पाय ठेवले. काय ग पोरी हो? सगळेजणी आबांच्या पाया पडल्या. राहू द्या, बसा. बरं, काय सकाळी सकाळी काय यानं केलं? आबा, अहो आता आमचा फंड वाढलाय. कितीचा झाला? 21,000वर 700. काय म्हणणं आहे मग? आम्ही ना बोटवं चांगलं वळतो. बोटवं वळू नाही ना पाटील, शहरात इकायचं ठरवलं. चांगलं आहे ना, पण गिऱ्हाईक? तो गुरुवाचा किशा म्हणला, घरगुती बॉटव्याला मोठी मागणी असती. त्यांनी 10 शेर नेलं, 150नी ऐकलं म्हण. वा. आम्ही नाचणीचं पापड बी तयार करायचं म्हणतोय. वा हौसा. आता मी काय करायचं तेवढं सांगा. तुम्ही डोसक्यावर हात ठेवा, दुसरं काय नका. अगं, काम करणाऱ्या हातातच असतोय तो देव. आणि हे बघा पोरी हो, पैसा साठवून वाढत नाही, त्याला कामाला लावायला लागतंय. तुम्ही धंद्यात पडला, आता पायावर उभा राहा. आपल्या शेतीचं काय खरं नाही. आभाळाच्या दयेव आपली शेती. असं काहीतरी हातपाय हलवाल तर हातात पैसा खेळल. बरं, दुसरं काय? काय नाही हो, कानाव घालायला आलतो. आता असं करा,
4 शेर बोटव 2 शेर पापड इथं वाड्याव आणून द्या. नभा यांना मोजून समद पैसे द्यायचं. आबा हो हे काय? हे बघ धांद्यात तुपला आपलं नाही. या पोहण्यात आपलं तुपलं धंदा आखाड्यासारखा करायचा तर त्यो टिकतोय. बर उठा आता. त्या पुन्हा पाटलांच्या पायावर डोकं ठेवून बाहेर पडल्या. नभा बायकांनी धांद्यात लक्ष घातलेलं एक वाढ वाटलं बघ. होय अहो दुपारच्या येळी समध्या बायका शेवया वळत बसत्यात. ते शेवया म्हणजे बोटव ना. होय की आबा आशा सकाळी म्हणत होती आबांशी बोलायचे. मग बोल की. धडपडी आहे, मन मोडून काम करते, नाही तर तो मुसळ्या बाशा बैल वाता. बोलो बोलो. नभानं उषाला बोलवलं. उषा पाया पडून उभी राहिली. उषा कामाला सुरुवात झाली नव. हां ओव्हरसेल झालता. रस्त्याची मापं घेतली. नळ पाणी पुरवठ्याचं इस्टिमेट बी तयार केले. अरे वा 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 वा. आमदारांनी निधी जाहीर केला आणि कामाला गती बी आली म्हणकी. बरं गावाच्या वाट्याला कोणतं काम? दोन्ही कॉन्ट्रॅक्टने दिली जाणार. गावाची मदत नाही घेतली जाणार. हे मला काय आवडलं नाही बाबा. गावाच्या कामाचा वाटा पाहिल तेव्हा गावाला वाटतं की हे काम आम्ही केलंय. आमचा हात लागतो तेव्हा ते काम आमचं होतं. काळजीने राखलं बी जातं. मग आपण एक काम करू. आपण डोंगरातनं पाईपलाईन येणार. त्याची या वाटेतली झाडं झुडपं साफ करू. अंगाशी. आणि रस्त्याच्या कडेला कोणी अतिक्रमण केलंय ते काढून घेऊ. काही माणसं आडवी येतील. अहो तुम्ही असल्यावर कोणी आडवं येत नाही. भर मला सांगा तुमचं कसं चाललंय? व्यवस्थित. महू गावला 3 दिवस राहते. 3 दिवस इथेच असते. शनिवार रविवार ही कामं करते. सरकारी माणसाने असं करायला पाहिजे. अगर नोकरीचं गाव आपलं मानलं ना का समजा हलकं होते. बरी व्यवस्था नीटनेटकी झाली ना. अहो वाड्यातच जागा दिली आहे. माझ्या घरी असल्यासारखं वाटतं मला. नभाताई काही हवं नको ते बघते. यशोदा आई खूप लाड करतात. अगं पोरी आम्हाला नाही पोरगी. तू इथं बदलून आली आणि आम्हाला पोर मिळाली असं वाटायला लागले. आता असं कर, आई बाबाला बोलव तुझे. बोलवीन की. बाहेर कोणाची धुसफूस चालली रे? कोण आहे? या की आत. मी सरपंच. हे भागोजी आणि कोंडोबा. अरे मग आत येऊन बसा की. नाही तुमचं चाललं होतं. अरे लेक बापाशी बोलत होती. बसा बसा. पोरी बी तू थांब. सरपंच, पोरीच्या पायानं रस्ता पाणी मार्गाला लागलं. आता तुमचं बी कष्ट आहेत म्हणा त्याच्यात. पाटील तुमच्या शब्दाला आमदारांनी मान दिला म्हणून सगळं घडलंय. अरे बोला फुलाची गाठ. ते काय नाही, कारभारी तुम्ही. मान गान तुमचा. आता दवंडी द्या. नळ डोंगरातनं येणार आहे. पाईप चाडवायला लागणार आहे. तेवढी झाडं दुडपं तोडायला पाहिजे. रानलंय माजलंय. पाटील ते काम कॉन्ट्रॅक्टरचं आहे ना. दुसऱ्याच्या हातानं खाल्लं का अंगी नाही लागत. तेवढं त्याला हलकं. मग तो त्याचा पायका गावाला देणार आहे का? हे बघा सरपंच, पाणी कोणाला? गावाला. गावासाठी गाव राबला तर नाक मोडतंय का? टाकू की ठेकेदारात भार. एखादी काडी वाढवायला सांगू. आणि आता रस्त्याचं तिथं बी पुढं लागायला पाहिजे. लिली गोळीचा पत्रा रस्त्यात आलाय. गुलाबाची भिंत तर रस्त्यातच आहे. गुरवानं खणभर जागा रेटली. पाटील म्हणजे गाव नासवायचा म्हणा की. कसं काय? ते गुलब्या भीत काढून घेईन का? का ना घ्यावी त्याने? भीत रस्त्यात आहे त्याची. तंट्याचा सवाल आला. तशी भीत राहिली तर गाढवानं जाईन का? पर आडवा येईन ना. आम्ही बोलू. दवंडी द्या. उद्या काय होईल याचा किस काढत बसलो ना तर कामं होणार नाहीत. म्हणजे मीच आडगा का? तसं नाही हो सरपंच. रस्ता काय 4 धावत नाही. पाटील हे बघा तुम्ही पुढं लागा. तुमचं तुम्ही निस्तारा. इस्तू पेराय मला जमायचं नाही. अरे सरपंच आहे ना तुम्ही. राजीनामा देऊ का मी? आता यायचे 2.5 कांडेवा आला की. तर काय सरपंच नावाला शेंदूर तुम्हाला. भागोजी ऐकताय ना व सरपंच कसं गरम गरम जेवत्यात. सरपंच काय एकेरीव येताय तुम्ही? अरे तर काय जिथं जावं तिथं हा पाटील पुढं. मी कोण आहे कोतवाल? आता मी म्हणत होतो ग्रामसेवकीन माझ्या घरात राहीन. काय केलं? सरपंच ती पोरगी आहे माझी. आळकोंड उघडत बसू नको. उषा हितच राहील. सोयीचं राजकारण करायला बरं तुम्हाला.
अरे दान देणारा हात भीक नाही मागत. पाटील जरा सबुरीनं घ्या. अरे पण बोलण्याला बुड नका वय. उचलले जीभ लावली टाळ्याला. मग जिथं तिथं तुमचा मान का? एक उसाळ चलतंय वय. आता असं करा, रस्ता नळाचं पाणी मंजूर झालंय ना, तुम्ही नाचा, तुम्ही मान घ्या, तुम्ही नाव घ्या. बघितलं का भागूजी, हा कसं पाटील अंग काढून घेतात. हा गेला एवढं पावटाशे सारखं सटक तुझी की. पुढं भत नाही, मागं राहा तरी बी नाही. काय तुझ्या मनात तरी काय? हे बघा, मी सरपंच आहे. गावचा एकच माझ्या हातात आहे. तुम्ही ढवळाढवळ करायची नाही. या सगळ्या योजना कोणामुळं मंजूर झाल्या रे? मी केलं ते. आता यायचे टाळकं आहे का भगुलय? वट. अरे मंजूर करून मी आणलंय. तुला करायचं नाही एकच कर. कर उठ आणि तुझी तू झक्क मार. वट. डोसकं नाही खायचं माझं. सरपंच निघून गेले. कोंडीबा, भागूजी बघितलं ना तुम्ही? करणी नाही आणि मला म्हणा कारभारीन. और पण अशानं गावाचं काय होईल? कशी राबवणार योजना सांगा? येडा माणूस ठेवतो. खांदा बदलला म्हणजे कुरकुर नाही करणार. काय करायचं? माझं ऐका पाटील, आपण ठराव घेऊ, ह्याला काढून टाकू. पण सरपंच कोण होणार? मी होईन की, नाही तर ह्यो कोंडीबा होईन. अहो एकासात आडवा पाय घालणारा सरपंच कामाचाच काय? भागोजी गरम गरम जेवलं का हात तोंड पोळते. अंजारून गोंजारून घेऊ. तासाला नीट चालला, बाईजवा राऊत ओढलं तर ठीकच आहे, नाही तर पाचवडचा गोराचा बाजार धाव त्याला. नाचाही सांगितलंय त्याला. नाचलं तर ठीक, नाही तर ग्रामपंचायतीच्या शिरप्याला दौंडी द्यायला सांगा. आडवा पाडला तर त्याचं तोंड फुटन. जावं लागा कामाला. ते दोघं उठून निघून गेले. हा बा, अहो या सरपंचाची कमालच आहे. गावाचं भलं टाकलं बाजूला, रुसवे फुगवे सुरू झाले. उशापुरी हा हात पाहिला का तू? आहेत का पाची बोटं सारखे? गावाचं तसंच असते. लय रुतायचं नाही, रुतलो का उतलो. बरोबर आला तर हाताला धरायचा, नाही आला बस माग. तुम्ही बी ध्यानात धरा. घर तिथं उकेरडा असतो आणि गाव तिथं आडगे असतातच. त्यांना टाकून पुढं जातो तो जिंकतो. पण आता उठा, घ्या भाकर तुकडा खाऊन घ्या. चला चला. श्रोते हो, हा होता जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. नमस्कार श्रोते हो.